कुणाचा अभंगाचा शेवटच्या कडून कल्पना आहे. वारकरी संप्रदायाचा पाया ज्ञानदेव आहे. वारकरी संप्रदायाचा कळस तुकाराम बाबा आहेत. वारकरी संप्रदायाचा विस्तार नामदेव बाबा आहेत. वारकरी संप्रदायाचा खांब नाथ बाबा आहेत. आणि वारकरी संप्रदायाची गुरुनिष्ठा निळोबा आहेत. शरीरात जसे पंचप्राण आहेत, पृथ्वीमध्ये जशी पंचमहाभूते आहेत, तशी वारकरी संप्रदायाचे संत हे संप्रदायाचा प्राण आहे. प्राण आहे. शरीर जसं प्राणाशिवाय राहू शकत नाही, पृथ्वी जशी पंचमहाभूताशिवाय बनू शकत नाही, तसं कलियुगातला माणूस संतांच्या विचाराशिवाय सुखी होऊ शकत नाही. कधीच होऊ शकत. कारण ह्या जगात तुमचं चांगलं व्हावं, तुमचं चांगलं व्हावं हे फक्त दोघांना वाटतं. एक आई वडील आणि दोन संत. बस तुमचं वाटोळं व्हावं हे भाऊबंधांना वाटतं. कुणाला चांगलं व्हावं वाटत नाही. ह्या जगात फक्त दोनच असेल, एक आई वडील आणि दोन संत. माझ्या मुलाचं चांगलं व्हावं हे आईला वाटतं, आणि विश्वाचं कल्याण व्हावं हे संतांना वाटतं. बाकी कुणाला वाटत नाही. याचं कारण आहे, त्याचं उत्तर इतकं सुंदर आहे. अभ्यास केला तर ज्ञान आहे, आणि ज्ञान आलं तर ध्यान आहे. इथं त्रिपुटी आहे बरं का. अभ्यास केला तर ज्ञान आहे, आणि ज्ञान आलं तर ध्यान आहे. रियाज केला तर पखवाद आहे, प्रॅक्टिस केली तर गायन आहे, पुस्तक उचकलं तर कीर्तन आहे, नम्रता ठेवली तर लक्ष्मी आहे, लीनता ठेवली तर व्यापार आहे, आणि कष्ट केले तर भाकर आहे. अभ्यास केला तर ज्ञान आहे. देव हा आतापर्यंत जगाच्या इतिहासात बोंबलत हिंडणाऱ्यांना भेटला नाही. असं जगात कधी घडलं नाही की बायका पोरं सोडा आणि मेफाम बोंबलत हिंडा त्यांना देव भेटला. असं इतिहासच नाही. तर उलट ऐकायचं का, जगातले सगळे संत देवाकडे गेले नाहीत, देव संतांकडे आले. तुम्ही सगळ्या संतांचं जीवन बघा, ते देवाकडे गेले नाहीत, देव त्यांच्याकडे आले. काका देवाकडे गेले नाहीत, देव काकाकडे आले. सेना बाबा देवाकडे गेले नाहीत, देव साना बाबाकडे आलेत. रोहिदास बाबा देवाकडे गेले नाहीत, देव सेना रोहिदास बाबाकडे आलेत. जनाबाई देवाकडे गेले नाहीत, देव जनीकडे आले. असं कोणत्या ग्रंथात सांगितलं नाही तुम्हाला की भाकरी खाऊ नका, सफरचंद हाना, चहा पिऊ नका, दूध हाना. ही तुमची नाटकं आहेत. तुम्हाला कोणता ग्रंथ आहे जगात असा का त्या ग्रंथानं सांगितलं चोळा गंध अंगाला? तो ग्रंथ कुठे आहे? सरळ वाक्य सांगतो तुम्हाला, चांगलं वागा हाच देव आहे. हे जी विष्णूची महापूजा अनुभव नोय तुझा, अनुभव नोय तुझा, तुझा अनुभव नोय तुझा. अभ्यास केला तर ज्ञान आहे, ज्ञान आलं तर ध्यान आहे, आणि ज्ञान आलं तर ध्यान आहे. आता उलट आहे तिथं, कर्म करा हाच देव आहे. विश्वात, मी जगात नाही म्हणत, विश्वात जेवढे ग्रंथ झाले त्या सगळ्या ग्रंथांनी तुम्हाला 5च गोष्टी सांगितल्यात. 1 भजन करा, 2 चांगलं वागा, 3 नीतीनं जगा, 4 आई वडिलांची काळी आईची सेवा करा, आणि 5 शरीर एकदाच मिळणार आहे, वापर चांगला करा. तुम्हाला कोणत्या ग्रंथाने सांगितलं बोलूच नका, मौन पाळा. कोणत्या ग्रंथ? करा उपवास आणि मरा. कोण सांगितलं तुम्हाला? महिनाभर उपास आहे काही लोकांना, महिनाभर. ही मनोरुग्ण लोक आहेत, मनोरुग्ण, डोक्यातून गेलेली लोक आहेत. महिनाभर उपास तुझ्या बापानं केला होता, महिनाभर, आणि लफडे सगळे चालू. काय उपास आहे? तुम्हाला कोणी सांगितलं उपास करायला? चांगलं वागा हाच देव आहे. दोन्ही शब्द क्लिअर करा बरं का, परत घोटाळा करा. अभ्यास केला तर ज्ञान आहे, ज्ञान आलं तर ध्यान आहे.
पुन्हा कर्म हाच देव आहे. आणि तिसरं वाक्य सांगतो, संपत्ती आली संपत्ती आली तर दया येत नाही, आणि दया जर आली तर संपत्ती येत नाही. शब्द नीट आहे का? संपत्ती आली तर दया येत नाही, दया जर आली तर संपत्ती येत नाही, आणि दोन्ही जर आले तर तो देव झाल्याशिवाय राहत. देवधाने आवगी जन मागे जागा नाही राहिली, पुढे सरका, मागे जागा नाही राहिली. विसरले गुण दोष, विसरले गुण दोष. देवधाने आवगी जन, विसरले गुण दोष, विसरले गुण दोष, विसरले गुण दोष, गुण दोष. आता नंतर येणारे हे मधल्या पट्ट्यात बसा. हे कुणी ठेवलंय ते उचलून घे रे. कुणाच आहे ते टेबल उचल. टेबल टेबल तुमचा फिट आहे का? मग त्याच्यावर तू जाऊन बस. अरे ते अडचण करील रे. विठाला विठाला ते त्याच्यातली लाईट चमकू राहील. बरा त्याच्यावर लाईट चमकू राहिली डोळ्यावरती. हिरवी लाईट बंद कर तेवढी वरची. ती समोर चमकती पाहिजे. मला त्रास होतो ती थोडी बंद कर ती. अरे करणं बंद पाहतो काय माय. अरे ती चमकती ती बंद कर. झाली का? बस खाली आता निवांत. आता मी म्हणून तवा उठायचं. विठाल हा विठाल. आता ऐकणाऱ्यांना करंट लागलाय. करंट लागला का विश्व नाही चालत त्याला. एकदा कीर्तनाचा करंट. तुम्ही एवढे जण इकडे उभे राहण्यापेक्षा पुढे येऊन बसा ना. तुम्ही इकडे जाऊन बसा नाही तर मग लांब जाऊन बसा. नाही तर लांब बसा नाही तर खाली बसा. काहीतरी एक करा. समजा खाली बसल्यात कमीपणा होईल तर मग लांब जा. विठाल हा विठाल. बस तिन्ही शब्द मागे नेतो म्हणजे करंट लागेल. अभ्यास केला तर ज्ञान आहे, ज्ञान आलं तर ध्यान आहे. पुन्हा उलट करा. कर्म हाच देव आहे. त्यासाठी समर्पक वाक्य आहे. देव संतांकडे गेले नाहीत, संत देवाकडे गेले नाहीत, देव संतांकडे आले. आणि तिसरं वाक्य आहे, संपत्ती आली तर दया येत नाही, दया जर आली तर संपत्ती येत नाही, आणि दोन्ही जर आलेच तर तो देव झाल्याशिवाय राहत नाही. आणि आता वाक्य थोडं किचकट आहे. फक्त सुरुवात करायची अभंगाला. तुमची ना आपली वर्षातून गाठ आहे. बोललं तरच कळत नाही तर काही उपयोग नाही. यायचं बसायचं पहिल्या पंक्तीला, जेवायचं, चांगला चप्पल जोड पाहायचा, आम्ही जीव काढायचा, आणि तुम्ही सुताक पडल्यावानी बसायचं जमणार नाही. त्याला बोललं तरच कळेल. या विश्वात सुरुवात झाली फक्त बोलत जा. या विश्वात 4 खाणी आणि 84 लक्ष येऊन येत. ऐका बारीक. जारज, स्वेदज, अंडज आणि उद्विष 4 खाणी आहेत आणि 84 लक्ष येऊन येत. मग त्यामध्ये काय आलं? जारद, स्वेदज, अंडज, उद्भिज, जलचर, भूचर, खेचर, उभयचर, पक्षीवर्ग, सस्तन वर्ग, संसुर्ग, इन टोटल झोऑलॉजी. हे सगळं प्राणीशास्त्र. हवेतले प्राणी, संचार करणारे प्राणी, पाण्यात राहणारे प्राणी, पाण्याच्या बाहेर राहणारे प्राणी, या सगळ्यांचा समावेश 84 लक्ष युनिट झाला. आता पहिला ऐका. 4 खाणी आहेत आणि 84 लक्ष युनिट. काही युनिटला 2 कोश आहेत, काही युनिटला 3 कोश आहेत, काही युनिटला 4 कोश आहेत, आणि काही युनिटला 5 कोश आहेत. ऐका आता. एका युनिटला 2 कोश आहेत, अन्नमय कोश, प्राणमय कोश. दुसऱ्या युनिटला अन्नमय कोश, प्राणमय कोश आणि मनोमय कोश. तिसऱ्या युनिटला अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश आणि विज्ञानमय कोश. आणि 5व्या युनिटला अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश,
विज्ञानमय कोश आणि आनंदमय कोश. आता उलट आहे थोडं. आनंदमय कोश हा जगात फक्त मानवाला आहे. आनंद आनंद आनंदमय हा जो कोश आहे इन ओनली प्रेझेंट इन मॅन अँड ऍबसेंट इन ॲनिमल. जगातल्या कोणत्याही प्राण्यात आनंदमय कोश. तुम्ही आजारी आहे का? नाही, आनंदमय कोश नाही. म्हणजे आनंद फक्त कुणाला आहे? आता लावून घ्या बरं का करंट. आता माझा प्रश्न आहे तुम्हाला. आनंदमय कोश जर सगळ्यांमध्ये आहेत तर माणसं बसलेली माझ्या समोर स्टेजवरचे सिस्टीमवाले, माईकवाले, पखवादे, गायक, वादक, सोपदार, हिनेकरी बसलेले खुर्चीवरचे खाली, तुम्ही आनंदी का नाही? ताण द्या डोक्याला, ताण द्या. का तुमच्यात कोश नाहीये? तुमच्यात आनंदमय कोश नाही का? आहे. फक्त तुमच्याकडे सगळं आहे. हे बा, गरिबी बिरिबी हे सगळे लबाड शब्द आहेत. कोण गरीब आहे जगात? कोण कीर्तनात बसलेला गरीब आहे? त्याला म्हणा बोटवर कर, 10 मिनिटात मी तुला श्रीमंत करतो. कोण गरीब आहे? गरिबा इतकी दारू कोणीच पेत नाही. गरिबा इतकी कचेरीत गर्दी कोणचीच नाही. काय म्हणणं आहे तुमचं? कोण गरीब आहे? गरीब कुणाला म्हणायचं माहिती का? शरीर मिळूनही त्यानं गैरवापर केला त्याला गरीब म्हणा. शरीर ज्याला मिळाला त्या शरीराचा वापर त्याने गैर केला तो गरीब. हे कपडे, गाडी, बंगला सगळं आहे. हो, ऊत आलाय लोकांना, पैशाला ऊत. फक्त सगळ्या लोकांच्या घरातून आनंद निघून गेलाय. आनंद गायब. सगळ्या घरात पैसा, ऊत आला, ऊत. फ्रीज असा आहे घरात लोकांच्या, अख्ख्या गावाची दिशी दारू बसत असे फ्रीज आहेत. असे सोफा सेट आहेत काहींच्या घरात. माणूस जर बसला डायरेक्ट खाली जातो. त्याला पुन्हा वर वाढायला एक माणूस, तुलाही खाली गेला. अशी कपाट आहेत घरात तुमचे. जर साड्या उचकल्या आणि त्या साड्या जर खाली पाडल्या आणि त्याच्या खाली जर ती मालकीन सापडली, मिळले समजायचे. परत मी नाही का, एवढ्या साड्या आहेत. वारिका काय का बरं का, सगळं आहे. पण तुमच्या माझ्या घरात बारीक आहे का? रोज कचकच आहे, कचकच. एकाही घरात आनंदानं जेवण नाही. हा त्याच्यावर धावतो, तो त्याच्यावर धावतो. आणि या कचकची पायी तुमच्या घरातून समाधान गायब झालं. दोघं जरी असले ना तरी कचकचे. नवरा बायको, हा त्याच्यावर धावतो, ती तिच्यावर धावत. ती लगेच वरण फेकून देते. तेव्हा त्याला गप्पा हाणायचा, कॉलेजला घेऊन मला स्कूटीवर फिरायचा, येड्या बाबलीत गप्पा हाणायचा. मला आता शिकवलं तू ना आलाय की झालं माझं. परत नीट ऐका, घरात कचकच आली का समाधान गायब झालं. तुमचं काय मत आहे? आणि आज माणसांना समाधानच नाही. हो, माणसांनी नुसत्या गाड्या घेतल्यात, बंगले बांधलेत, बायका केल्यात, सोन्यानं वाकवल्यात, पांढरी केस काळी करतात, मिशे काढतात, भारीतला ब्रँड पेतात, नुसते जिवंत आहेत. आनंद कुठे? आनंदाचं अजून 5 वर्षांनी इंजेक्शन काढावं लागेल. वाचलं का त्यानं उड्या हाणायच्या आनंद. नाही तरी आज काय हास्य क्लब आहेत का नाही? हास्य क्लब नाही, हास्य क्लब नाही, हास्य क्लब आहेत. किती वाईट दिवस आहेत. म्हातारा न्यायचा ना हसून आणायचा. हो, चला घरी. म्हणजे समाधान तर गेलंच, पण हसू गेलो. तुम्ही बऱ्याच दिवसानं आजच हसले असते. हसू गेलो. माणसं नुसती दरिद्री झाली, दरिद्री. नुसत्या नोटा नोटा, काहीच नाही. नुसतं खायचं, पैसा, नुसता माल, झोपायच्या गोळ्या, पालतं व्हायची गोळी, उताना व्हायची गोळी, तोंड वास व्हायची गोळी, तोंड मीठ व्हायची गोळी. काहींना जेवताना 3 गोळ्या आहे, खाली बसताना एक, पुन्हा उभं राहता रे. काहींना बाथरूमला जातानाच गोळी. इकडं खाल्लं तरच इकडं होतं, इकडं खाल्लं इकडं होतं. वाक्य परत नीट ऐका. सगळं आहे, शब्द सोडू नका बरं का. हे मानवी आनंद का नाही?
आता मला एक सांगा, संपत्ती महत्वाची आहे का आनंद महत्वाचा आहे? नीट आहे का? आनंद जर असेल तर आहे त्या संपत्तीतही माणूस आनंदीच राहतो ना. शब्द परत नीट आहे का? जेवढी संपत्ती तुमच्या जवळ आहे, मला एक उत्तर द्या, तुम्ही सगळी बसलेली माणसं, महिला पुरुष, तुम्ही आणि मी रात्रंदिवस कष्ट करून जेवढी इस्टेट कमवली तिचा उपभोग तुम्ही कधी घेणार? 10 मिनिटं घ्या आणि कोणी उत्तर द्या, घेणार कधी? 50चे तर झालोय. शुगर आहे, बोला ना पटकन. शुगर आहे, बीपी आहे, एक झटका येऊन गेलाय, स्प्रिंग आहे, मूळव्याधाचा ठणका चालूच आहे, मुतखडा वळवळ, मग आनंद आहे कुठं? तुम्ही कमावणार कधी मला सांगा. म्हणून एक वाक्य नीट आहे का, जास्त संपत्ती कमावणे, इंद्रिकडचं वाक्य बरं का, जास्त संपत्ती कमावणे म्हणजे मागची पिढी आळशी करणे. काही करायचंच नाही ना त्यांनी काहीच करायचं नाही. गाडी आपण, बंगला आपण, जमीन आपण, त्यांचं शिक्षण आपण, त्यांचं लग्न नाही. मग आपल्या मुलानं करायचं काय? तुम्ही बधीर झाले, अजून तर सुरुवात व्हायची. 10 मिनिटात तुम्हाला चक्कर येईल. घर आपण, गाडी आपण, बंगला आपण, सोनं नाणं आपण, मुलाचं शिक्षण आपण, त्याचं लग्नही आपण. मग आपल्या पोरानं करायचं काय? काहीच करायचं नाही, फक्त आपल्याला नातू दाखवायचा, बस. बाकी काय राहिलं? आणि तो नातू आपण बोटाला धरून गल्लीनं हिंडायचं, हाच आपला जीवन गौरव पुरस्कार. सकाळी उठले, आंघोळ करायची, बोटाला नातू धरायचा, शाळेच्या गेटमध्ये जाऊन बसायचं. शाळा सुटायच्या अगोदर 1 तास बसायचं, शाळा सुटली या नातू न्याला आणला तरच भाकर, नातू लेट म्हातारा खलास. जास्त संपत्ती कमावणे म्हणजे मागची पिढी आळशी करणे. या वाक्याशी तुम्ही सहमत आहात का? लय नाही, त्यांना जबाबदारी कळू द्या, त्यांना थोडं कळू द्या, त्यांना जाणीव होऊ द्या ना, काय कष्ट करावे लागतात याची किंमत कळू द्या. ते पैसे मिळवायला काय त्रास झाला याची त्याला जाणीव होऊ द्या ना जाणीव. त्याला जर जाणीव झाली तर तो येड्यावानी वागणार नाही. म्हणून एक वाक्य समजा, ज्याचे मित्र चांगले त्याचा संसार चांगला. ज्याचे मित्र नालायक, संपला कार्यक्रम. आणि 90% लोकांचे संसार केवळ मित्रामुळे बर्बाद झालेत. बोला तुमचं काय मत आहे? तुम्ही तर फारच बधी झाले. या जगात एकही माणूस जन्माला येताना वाईट नाही, हे काही नाही, सगळं ईश्वराचे अंशच आहे. फक्त संगत माणसाला संपवते. नवरा बायकोचं भांडण आहे, होऊ द्या ना. आमच्या होतं, तुमच्या होत नाही का? तुमच्यापेक्षा आमच्या जास्त होतच, पण त्याला जजमेंट आहे ना, हाताळण्याची ताकद पाहिजे. मी हाताळतो तसं तुम्ही हाताळा. माझं 25 वर्षात भांडण नाही झालं, कधीच नाही झालं, कारणच येत नाही. त्याला आयडिया सांगतो तुम्हाला. बायको भांडायला लागली ना, काहीच करायचं नाही, फक्त 5 मिनिटं तिच्याकडे पाहत राहायचं, एक शब्द बोलायचा नाही. तिचा पावर कमी होऊ द्या. ती काय पिसळली नाही किंवा ती आपल्याला उचलून आपतील असंही काही नाही. एक 5 मिनिटं फक्त पाहत राहायचं. 10 मिनिटात ती आपाप चहा घेऊन येते. यानं तेवढ्याच झपाट्यात उचलून आपटली, झाला तमाशा. आणि कधी ध्यानात ठेवायचं, मित्रानं सांगितलं पाहिजे, तुझं बायको जर जमत नाही ना, तिच्या बापाला बोलव, 4 जण बसा, तडजोड करा. पण उद्या तुझ्याकडून जर एखादा फटका त्या पुरीला बसला तर तिचा बाप आहे तो,
तू एकटा जाणार नाही, तुझी खानदान जाईल, हा सल्ला मित्रानं दिला पाहिजे. हा घटस्फोट घे, काय जगात घेते रे घटस्फोट, सोडून दे. 4 माणसं मध्यस्थी घाल. आणि हे सांगणं काम कोणाचं आहे? मित्राचं आहे. मित्र दारू पित असेल ना, इकडे माझा चुलता भिकारी झाला रे, माझा बाप भिकारी झाला दारू पायी. माझी आई चांगल्या घराण्यातली असून जिनं कधी डोक्यावरचा पदर सरकू दिला नाही, तिच्यावर दुसऱ्याच्या शेतात जायची वेळ आली. इतकी दारू वाईट आहे. एक तर माझी दोस्ती सोड, नाही तर दारू सोड. आणि आजपासून तू माझा मित्र नाही आणि मी तुझा मित्र नाही. एक तर मित्र कमी होईल, नाही तर काय व्हायचं ते होईल, पण क्रांती घडू शकते. तुमचं काय मत आहे? नको. हा दारुड्या मित्रानं बोलून घेतलं पाहिजे. अरे आई होती माझी, 3 रंगाची साडी नेसून दुसऱ्याच्या शेतात काम करते, मला लाज वाटते. माझी 9वीची मुलगी परीक्षा फीसाठी वर्गात उभी राहते, 40 पोरं तिला वर्गात हसतात आणि माझ्या मुलीच्या डोळ्यात टपटपा पाणी येतं. एक 50 रुपये फीसाठी माझी पोरगी रडते. इतकी वाईट परिस्थिती दारूने केली. तू एक तर दारू सोड, नाही तर माझी दोस्ती सोड. हा सल्ला मित्रानं दिला पाहिजे. तुमचं काय मत आहे? आणि मित्र कमी झाल्यानं काही फरक पडत नाही. हे आता आम्ही आहेत, मित्रच नाही. आता मी काय मोबाईल वापरत नाही, आपली परिस्थिती नाही. मी मोबाईल वापरत नाही, मला व्हॉट्सअप नाही, फेसबुक नाही, कोण मेलं तपास नाही, कोण आलं तपास नाही. जगाचा ना आपला काही संबंध नाही. कीर्तनं पुस्तकं वाचणे, संसार चांगला करणे आणि गाडीत हिंडणे, एवढं. फक्त संसार चांगला करायचा, तिथं चालचूल नाही करायची. हा मुलगा चांगलाच बनवायचा, मुलगी चांगलीच बनवायची. नाही तर मग हे करून काय उपयोग? मित्र कमी असू द्या ना, तुम्हाला काय फरक पडला त्याने? आणि कोणते लायकीचे आहेत? काय माणसं म्हणतात माझे मित्र माझी 5 वाजता वाट पाहतात. तुझा मेंदू चेक करून येणं गरजेचं आहे. तुझे मित्र फक्त पाजितो म्हणून तुझी वाट पाहतात. पाजायचं बंद कर, ते तुझ्या अंशू दिला येणार नाही. इंद्रकेचं वाक्य ऐकायचं का? अंगातली ताकद आणि खिशातला पैसा संपला का तुम्ही जगातून संपले. तुम्हाला डोकंच चाललं. अंगातली ताकद आणि खिशातला पैसा संपला, तुम्ही जगातून संपले. बोला तुमचं काय मत आहे? हे प्रियसी लबाड. काही पोरं म्हणतात ती पोरगी माझ्यावर प्रेम करते, तुझ्या मेंदूत पाणी झालंय. ती फक्त तुझं ATM मोकळं करते. माझा शब्द परत होता, सगळ्या लोकांकडं आनंद नाही. पाया पडून सांगतो, सगळं सोडा, आनंद कमवा. या कुटुंबाने एवढं मोठं आदर्श कुटुंब आहे, शैक्षणिक संस्था आहेत, नगरसेवक पद आहे, पण वडिलांची आणि आईची परमार्थिक परंपरा 5 वर्ष पुण्यस्मरण चालू ठेवलं. हा आनंद आहे. असा आनंद लुटा. काय म्हणणं आहे तुमचं? आज लांडे साहेबांच्या सगळ्या परिवाराचं कौतुकच केलं पाहिजे. आणि एवढा सोहळा पाहिल्यावर आई वडील सुद्धा स्वर्गातून आशीर्वाद दिल्याशिवाय. आणि ते कुटुंब नुसतं राजकारणातच नाहीये, तर धार्मिक कामात सुद्धा अग्रेसरच आहे. तुम्ही अभ्यास करा, नुसतं पॉलिटिक्स नाही आहे, त्याच्यामध्ये आध्यात्मिकपणा सुद्धा. ज्यांचं पुण्यस्मरण करतो तेच निष्ठावंत वारकरी होते. हे ध्यानात ठेवा. आणि घरांमध्ये जर परमार्थिक वसा असेल तर घर बर्बाद होत नाही. ध्यानात ठेवा. तुम्ही अभ्यास करा. त्यांचे नातू मी 2 वर्षापासून पाहतो, माझ्याशी गप्पा मारतात. नातू माळकरी आहेत. ही आजीची परंपरा आहे. तुम्ही अभ्यास करा. आणि ज्या घरांमध्ये लोक म्हणतात काळ बदललाय, हा मूर्खपणा आहे. अरे हे उगाच आपलं बावळाटो आणि गप्पा हाणायच्या, काय जग बदल, काहीच नाही. परमार्थिक वसा ज्या घरात आहे ते घर आजही परमार्थाच्या जोरावरच आहे. पवित्र ते कुळा पावना तो देश, पवित्र ते कुळा पावना तो देश, पवित्र ते कुळा पावना तो देश, पवित्र ते कुळा पावना तो देश.
का नाही? आता उलट फिरवतो. या परिवारानं 5 वर्षे मातृपितृ सोहळा करून काय कमावला? आनंद कमावला. अन्नदान झालं, ज्ञानदान झालं, एवढा मोठा सप्ताह झाला, एवढा समाज जमायला लागला. बस याच्यापेक्षा काय? आता यांनी काशीला जायला काय? काशीला जाऊन करणार काय तुम्ही? आता इथे बरेच जण काशीला जाऊन आले. काय झालं? काय केलं तुम्ही काशीला जाऊन? सुधारत तुम्हाला काही? दारू तर सोडली नाही, मटण बंद केलं नाही, कुठाने तर चालूच आहे. तू गावात जन्माला आला हीच खरी काशी झाली. तू काशी करतो का? तुम्ही काय करणार तुम्ही? म्हणून आता आपल्याला आनंद का नाही याचं उत्तर सापडायचं आहे. बरं, तुम्हाला आनंदाची गरज आहे का नाही? आहे. आता ऐका का नाही. उत्तर बारीक आहे का बरं का. साप आहे ना, साप 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 जर एखाद्याला चावला तर पळून जातो. नीट आहे का बरं का. साप जर एखाद्याला चावला तर मरणाच्या भीतीने तो पळून जातो. पण एखाद्या माणसाला जर मी नावाच्या सापाने मिठी मारली तर माणूस मरेल पण मिठी सुटणार. शब्द नीट आहे का बरं का. आणि आज 100% लोकांना त्या सापानं विरखा मारलाय. मी नसलो तो कोण वाजवेल? मी महाराज आहे, तू चक्रम आहे. तुला कोणी सांगितलं तू महाराज आहे? तू पांडुरंगाचा निरोप पोचवणारा गडी आहे. कोणी सांगितलं तुम्ही कीर्तनकार आहे? माझ्यामुळे तुमचा संसार झाला. मी म्हणून राहिले, नाही तर दुसरी राहिली नसती. त्यानं तिसरी केली असती. त्याला काय अडचण काय? गडी येतो. माझा पाय लागला. तुझा पायच तसा आहे. तुझा पाय तुझ्या बापाच्या घरून येतानाच 10 गुंठे इकून आलाय, तेव्हा इकडं काय स्लॅब टाकलाय? आज सगळ्या माणसांना कोणत्या सापानं मिठी मारली? बस फिट बसलं कीर्तन. आता ह्या मापात राहिले का कळलं तुम्हाला? मी नावाचा साप जोपर्यंत उतरत नाही तोपर्यंत जीवनात आनंद येत नाही. म्हणून तुकाराम महाराजांचं म्हणणं आहे मी बाबाजी चैतन्याचा आहे. माऊलीचं म्हणणं आहे मी निवृत्तीचा आहे. नादबाबांचं म्हणणं आहे मी जनार्दनाचा आहे. अभ्यास करा. रामांचं म्हणणं आहे मी वशिष्ठाचा आहे. कृष्णांचं म्हणणं आहे मी संदीपाणीचा आहे. मी नाही म्हणून आनंद आहे. आणि आज सगळ्या लोकांना काय झालंय? मेला तो. म्हणजे सगळ्या लोकांच्या आनंदाचं पहिलं कारण आहे बोलत मी. आणि मी नावाच्या सापाने मिठी मारली का अज्ञान वाढलं. अज्ञान वाढलं का ज्ञान गेलं. ज्ञान गेलं का दुःख आलं. आणि दुःख आलं का आनंद गेला. ते सूत्र आहे. आता एक उदाहरण झालं बरं का. आनंद. आता आनंद नाही लोकांना. दरिद्री आपलं कसंही जगायचं त्याला काय. 80% लोक संध्याकाळी जेवायला घरी नाहीत. इतकी भिकारी लोक आहेत. आणि खात्यात काय माहितीये का? हायवेला जाऊन पिठलं 250 रुपयाला पिठलं आहे. आणि पूर्वी गरीबातला गरीब माणूस पिठलं खायचा. कोणत्याही गरीबाच्या घरात क्विक मध्ये होणारा स्वयंपाक कोणता? पाहुणा हात धुवून बसेपर्यंत कढईत पाणी ओतायचं, उकळलं की पीठ टाकायचं, थोडं मीठ थोडी मिरची, बसा पिठलं तयार. आता कोटीचा बंगला, 25 लाखाची गाडी, आणि गाडी पिठलं खायला रोडलाय. म्हणजे भिकारी कोण आहे याचाच अंदाज येणं. आणि कोटीच्या बंगल्यातला 25 लाखाच्या गाडीत फिरणारा भिकारी काय खायला गेला? पिठलं. आणि नवरा बायकोचं बिल झालं 500 रुपये. कशाचं? बोला ना, कशाचं? पिठल्याचं. आता त्या 500 रुपयाचं जर डाळीचं पीठ आणलं असतं यांना 1.5 महिना भजे खपले नसते. आणि वाक्य ध्यानात ठेवा, बाहेरचं खाल तर रोगाला बळी पडा.
इंदुरीकरचं वाक्य ऐकायचं का? या जगातली सगळ्यात मोठी संपत्ती शरीर आहे. हे जाऊ दे, हे होईल. हे गाड्यान बंगले तर काय आग लावायचं आहे. आता हे माझं मशीन चांगलं आहे म्हणून लोक तारीख घेतात. उद्या 2-4 दात पडल्यावर लोक काल तारीख घेतील. लोकांची हवा जायला लागली, उरफाट बोलायला लागलं. मग आपले डोळे गेले आणि टीव्ही चालू झाला, त्याचा उपयोग काय? आपले गुडघे गेले आणि दिंडी निघाली. हे नाही, झोप. आता आपण थकलो, जग संपलं. तुमचं काय मत आहे? मी काहीच बोलत नाही. आपलं मशीन चांगलं आहे ना, सगळं ओके आहे. आपण थकल्यावर करायचं काय? कोण बायको, कोणला वेळ आहे सांगा? सगळे पुरुष मंडळी, तुमचं सगळ्यात जास्त प्रेम घरात कोणावर आहे? लबाड बोलू नका बरं का. बायकोवर. बरोबर आहे ना? मिली तुमची बायको. आणि आता माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. बायको संघ किती जायला तयार आहेत त्यानं बोटवर करायचं. अरे मिली नाही तरी तुम्ही बोटवर करीन. कोण आहे हा सगळा तमाशा? बाह्य रंगाचा आहे का अंतरंगाचा आहे? बाह्य रंगाचा आहे. ही बायका पोर यांना काय घेणं आहे? काय घेणं आहे? कोणाला घेणं आहे? एखाद्या कोणाला वेळ आहे? एखाद्या बाईचा नवरा तरुणपणात मरू दे बरं, काय रडती ती बाई. देवान तुझी रान रंटकीन झाली, मेल्यान मला काला ठुलन, त्यांना काला नेलन, कशाला जगून, कोणच्या कपावून जगून, थोबाड काय झोडीतीन, बांगड्या काय फोडीतीन, दात खिळ काय बसून घेतीन, पाणी काय पितीन, डोळे काय पांढरे करतीन. आणि नवरा जोडतो तर आगी कवडी ती येतेच मी आता आणि येतेच मी आता, आणि कशाला जगून, कोणच्या का जगून. आणि 2-3 बाया तिला मागवडी ते असं नको बाई, असं नको बाई. माणूस म्हणजे हवेचा बुडबुडा. काहीच करू नका, थोडी जाळा जवळ आणि दिल्ली करा. आधी झाडाजवळ न्यायची, द्यायची मोकळी करून. शिंगाट घरगाठी वेळ आहे काय? वेळ आहे. कोण प्रियशी? काही पोरं म्हणतात ती माझी प्रियशी, माझ्या डोळ्यात सुद्धा तिचंच रूप आहे. तुझ्या इतका येडा कोणीच नाही. एका मित्रानं ऐकायला सांगितलं माझ्या सोमवारी लव्ह मॅरेज आहे. त्याने सांगितलं कुणाशी? याने सांगितलं शी इज माय कॉलेज फ्रेंड. ती माझ्याबरोबर कळलं होती. म्हणला 1 मिनिट मी तिच्याशिवाय विरह सहन करू शकत नाही. इसी के बिना मैं पल भर भी जी नहीं सकता. अगर वो ना मिली तो मैं रेलवे के नीचे सो जाऊंगा. इश्क ही मेरी जिंदगी है. फूल है गुलाब का. आणि प्रेम करणारे पोरं, तुम्ही ते गुलाबाचं फुल वापरू नका, ते लई छोटं फुल आहे हो. तुम्ही सूर्यफूल वापरा. मित्रानं सांगितलं, कारण सूर्यफूल म्हणजे डायरेक्ट 1 गुंठा राहणे. मित्राने सांगितलं मी काही सोमवारी लग्नाला येत नाही, पण मंगळवारी आशीर्वाद द्यायला येतो. हे मंगळवारी गिफ्ट बिफ्ट घेऊन गेलं त्याला आशीर्वाद द्यायला. ज्याचं सोमवारी लग्न होतं तो असा दाढीला हात लावून बसला होता. हा गेला, त्याला म्हणणं व्हाय युअर बिकम नर्वस. याने सांगितलं कॉम्प्लिकेटेड केस. याने सांगितलं व्हॉट इज द प्रॉब्लेम. याने सांगितलं प्रॉब्लेम इज डेंजरस. म्हणजे काय? काल लग्नच झालं नाही, त्याची गिफ्टच पडली खाली. आणि तो म्हणला काय झालं? काय नाही म्हणला. 3 तास शक्ती घेतल्या. ती मला म्हणायची माझ्या डोळ्यात पाय, माझ्या हृदयाचा आवाज पाय. असं म्हणत म्हणत तिने मला कोर्टाच्या पायरीपर्यंत नेलं. आणि 1 पायरी चढल्यावर तिने मला विचारलं, मी तुमचीच आहे, तुमच्या नावे बँकेत पैसे किती आहे? म्हणजे प्रेम कसं केलं? पैसे. हा म्हणला 25,000 आहे. पोर काल थांबन माराय. पोरगी गेली निघून. त्याच्या मित्रानं सांगितलं काय नालायक करे तू? अरे तिला सांगायचं माझ्या नावे 25,000 आहेत, पण माझ्या चुलत्याच्या नावे 25 लाख आहेत, आणि त्याला पोरग नाही ते मला मिळणार आहे. तो म्हणला हेच सांगितलं मी तिला. ती माझ्या चुलत्या संगच गेली, मी तुझी वाट पाहत बसलो. कुणाला वेळ आहे ह्या जगात? लटिका व्यवहार सर्व हा संसार. लटिका व्यवहार सर्व हा संसार. लटिका व्यवहार सर्व हा संसार. लटिका सर्व हा संसार. हिमाईर धारा हरी विना वाईर धारा हरी
मिठी मारली की आनंद गेला. पण सरकार नाही बरं का. नाट्य कीर्तनात एकच सांगणार मी तुम्हाला, फक्त आनंद का नाही आणि काहीच कमू नका हो, थोडा आनंदी राहा. काय करायचे, हसत नाही लोक, काही लोक इतकी दरिद्रीत. अरे काय करतो त्या पैशाचं, नुसता कण होतो तू हसायला. काय तर काय कमवून काय करणार आहे तुम्ही महाराज. बसलेली माणसं ध्यानात ठेवा, ही संधी तर पुन्हा नाही आहे. मग वळवळ करायचं काय काम आहे. ऐका, मी नावाच्या सापाने मिठी मारली का आनंद गेला. विंचू आहे ना, विंचू 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 उदाहरण नीट ऐका बरं का. विंचू चालता नाही ना, विंचवा इतका फुगीर प्राणी एकही नाही. गडी एवढाच आहे, पण चालणं. तुम्ही तसे काही माणसं पहा, कालवणाला तेल नाही पण कपडे टाईट, कर्जाचा डोंगर पण हा शिपाई थकला बँकेच्या नोटिसा देऊ देऊ पण टाईट राहणार माणसं. आता तो विंचू आहे ना, विंचू लय बारीक आहे का, नांगी वर काढून चालतो. पण विंचू जर एखाद्याला चावला तर नांगी खाली टाकतो. चावल्यावर कधी नांगी वन करून चालत नाही विंचू, त्याला लाज वाटते. मी चूक केली. ऐका बरं का, आता विंचू चावल्यानंतर खाली मान काढून चालतो. पण अहंकार नावाचा जर विंचू एखाद्याला चावला तर तो एकटा मरत नाही, पण खानदान मेल्याशिवाय राहत. मी नावाच्या सापानं मिठी मारली का माणसाचा कार्यक्रम. अहंकार नावाच्या विंचवानं नांगी मारली म्हणून महिला मंडळ ध्यानात ठेवा. राजा दशरथ तरफडून मेला, अयोध्या रडली पण काही रडली नाही. नाही रडली काही का रडली नाही. का रडली नाही माहिती तुम्हाला. कैकेयीला अहंकार नावाचा विंचू चावला होता. कोणता माझं गादीवर बसावं आणि माझ्या सवतीचा वनवासाला जावं. नीट अभ्यास करा. माझं गादीवर बसावं आणि सवतीचा वनवासाला जावं. अहंकार नावाच्या विंचवानं कैकेयीला दंश केलता. तर अख्ख्या रामायणात कैकेयी एकटी मिली नाही, खानदान घेऊन मिली. खानदान. महाराष्ट्रात कुठं टपरीला नाव नाही राहिलं कैकेयीचं. टपरीला वाचलं तुम्ही कुठं कैकेयी पान स्टॉल वाचलंय तुम्ही. कैकेयी का ढाबा वाचलं तुम्ही. कैकेयी का बार. मग कैकेयी एकटी मिली नाही, खानदान घेऊन मिली. कारण तिला विंचू चावला होता. कोणता. अहंकार. आणि आज सगळ्या लोकांना तोच विंचू चावलाय. अहंकार. आणि अहंकार ना तो एकटा मरत नाही. कधी ध्यानात धृतराष्ट्र एकटा मेला नाही, 100 पोरं घेऊन मेला. नुसतं 100 पोरं घेऊन नाही मेला, खानदानच घेऊन मेला. एकटा मेला नाही धृतराष्ट्र, 100 पोरंही गेली, तोही गेला. कौरव नावाची वस्तू गेली. कुणामुळं. एकट्या धृतराष्ट्रामुळं. अंतवर 5 गावं घेतली असतील, मिटून टाकलं असतं तर काय प्रॉब्लेम होता. पण बरं मिटवायला काय दुबळा माणूस गेलता का. कृष्ण गेलते स्वतः. गोपाल कृष्ण काय तंटमुक्ती अध्यक्ष गेलता. स्वतः गोपाल कृष्ण गेले. बाबा 5 गावं मिटून घे, त्यांना देऊन टाकन विषय मिटून टाकते. नंगाटे तुझा कार्यक्रम करतील, तुम्ही त्यांच्यावर अन्याय केलाय. त्यांची बायको तुम्ही उडीत आणली, त्यांना विषयची लाडू चालले, जरा सावध होय. हा म्हटला चहा पिऊन उठ. तरी जाताना गोपालकृष्णांचं वाक्य आहे. काय वाक्य माहिती का. आता युद्ध होणार आणि मी त्यांच्या बाजूने असणार. एवढं तर अक्कल यावं. मेले ना, वव्या झाल्या त्याला. चंद्र तेथे चंद्रिका. तू जाणार आणि मेलं. आणि सुईचं मेलं नाही. एका वाक्यात ऐकायचं का. भारताचा सम्राट 100 पोरांचा बाप अरण्यात जळून मेला. जळून. हप्त्यावर जी शिपी घेणारे नीट ऐका. भारताचा सम्राट बरे भारताचा सम्राट 100 पोरांचा बाप
अरण्यात जळून मेला. पुढं ऐकायचं का? आणि 22व्या वर्षाच्या बाळानं समाधी घेतली तर साक्षात देव रडले. देव रडले, आईसाहेब रडल्या. दोन्ही गोष्टी डोळ्यापुढे आणा. अहंकार नावाच्या विंचवानं नांगी मारली का माणसाचा आनंद गेला. मग जुनी माणसाच्या घरात सर्व्हिसला आहेत, त्या घरात जेवताना कचकचे, सारखी भांडणं, नुसता पैसा, जेवण नाही, स्कूटीवर जायचं, त्या रोट्या घेऊन यायच्या 6 त्या हायवेला मिळत्या त्या, आणि त्या रोट्याला ती लाल एक बाटली मिळते, ती दरिद्री सॉस का सास काय म्हणते ते, आणि ते त्याला चोळायचं रोल करून. काय हे जगण्यात मजा आहे का? कुकर लावायचं नाही, भात करायचं नाही, चांगलं दर्जेदार खायचं नाही. काय हलकट जगण्याला किंमत आहे? काही काही तर बंगल्यातून निघतात आणि हातगाडीवर पोहे खातात. अरे बंगला का आला? मरायला मानला का तुला? तुझ्या बायकोला पोहे करता येत नाही? हलकट क्वालिटीचं ते लगेच कागदावर पोहे घेतं. चेंज माती खाय, चेंज खातो. काय अरे एक वाक्य समका, याला खायला नाही आणि याची जर मजा नाही तर याचं करायचं काय? काय करायचं? महिला म्हणलं गुलाबजांबू पोरांना घरी केले पाहिजे, काजू पोरांना घरी केले, काजू बदाम आणून शिरा पोरांना घरी केला पाहिजे. सकाळी उठल्या उठल्या आंघोळ झाल्याबरोबर पोराला एक चपाती त्याबरोबर दुधात 10 वाजेपर्यंत खाणं. इडली दरिद्री नाही. पाणीपुरी 30 रुपयाला 6 पुऱ्या आहे. त्याच्यावर जर आमचा वारकरी सोडला ना, टुकरी सगळं ठाणीन. इडली नाही काय दरिद्री खात्यात लोक. ती मॅगी 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 का काय आहे ती सजवली का लांब पांढरी गांडूळ तयार होत. आणि 60% लोक संध्याकाळी त्या एवढ्या एवढ्या गाड्या लावले रस्त्यावर, त्याच्यावरच जेवत येतो. आणि मग गोळ्या म्हणजे शुगर BP याचं कारण काय? शुगर व्हायची गरज आहे तुम्हाला? आता इथं जर चेक केलं ना, याच्यात लोक 40 लोकांना शुगर निघेल. याच्यात माझ्या पुढं बसलेल्यांना काय रोग झाला तुम्हाला? आता जर कीर्तनावर डॉक्टर आणला लांडे साहेबांनी एवढ्या महिला चेक केल्या ना, 20 बाया येड्या निघतील याच्यात. येड्या तुम्ही आणा डॉक्टर. कशाबाई माहिती का? या घरातल्या मालिकांबाई. त्या मालिकांनी घरांचा पार तमाशा केला. तुमचं काय मत आहे? कोणी बोला ना, कोणी त्यानुच त्या थोबाड वासू असो मालिका पाहिजे. अरे काही आकलीचा भाग आहे का नाही? मालिका काय सांगते कळतं का तुला? मालिका म्हणते सर्व पात्र बोला ना, बोला काल्पनिक आहे. आणि जर असं घडलं तर तो योगायोग आहे. एवढी तर अक्कल नाही का? ती मालिका पाहते, नवऱ्याला म्हणते खाऊ कालच्या भागात त्या बाईला पहिला नवरा होता, आजच्या भागात ती बाई दुसऱ्याच बाबा बरोबर आहे. मग उद्याच्या भागात तिच्या नवऱ्याला कळलं काय होईल? काय शंका आहे? हा म्हणला ते मरू दे, पण हा प्रयोग मी केल्यावर काय होईल हे सांग. काय? आणि त्याच्यामुळे आनंद गायब झालाय. तुमचं काय मत? दोनच झाले बरं का. मी नावाचा साप आणि अहंकार नावाचा विंचू. आणि हे दोघं जर गेले तर जीवनात आनंद आहेच. हे रस्त्याच्या कडेला भिकारी वाहतात मारा. एवढी झोपडे, एवढी झोपडे. नवरा बायको आहे, 6 पोर आहेत. निम्याला कपडे आहेत, निमे उघडेच आहेत, पण ठणठणीत झोपत आहेत ना. एवढ्या एवढ्या काडक्या गोळा करतात. पावशेर डाळीचं पीठ आणतात, 2 चपात्याचं पीठ आणायचं, 4 चपात्या करायच्या. नवरा बायको ते 2-4 पोरं खातात, रिलॅक्स. काही आहे का टेन्शन? इथं बंगल्यात नुसती मांजरानं उडी मारली, उठला बा उघडा बम भोपळा. संडासात बॅटरी लागेल, बाथरूम मध्ये बॅटरी लागेल, आणि त्याची सावली पाहून मागं सरकवतो. पडलं जिन्यावरून खाली गेलं, खुब्यात होते. काय माझ? कारण त्या बिचाऱ्यांकडे संपत्ती नाही पण आनंद आहे. पोरांना शपला नाही, उघडे पण किती उड्या हाणतात मस्त आहे. आपलं पोरग उड्या हाणत कधी? आपलं एवढंच आहे, चष्मा आहे त्याला.
टू टीचर दिसतात त्याला, टू टीचर. ती वर्गात गेलं तर ती टीचरला म्हणतं तुम्ही एका विषयाला दोघं जण कसे काय, त्याला 2 टीचर दिसतात. टीचर म्हणले पण तुम्ही एका बेंचवर चौघ कसे काय, त्यालाही 4 दिसत. खायला नाही, आहार नाही. तुमचं काय मत आहे बोला. आजपासून ध्यानात ठेवा लांडे साहेबांच्या कार्यक्रमात 1 महिनाभर तुम्ही घरचं खा. 1 महिन्यात तुमचा 1 रुपया सुद्धा डॉक्टरचं बिल होणार नाही. बोला तुमचं काय मत आहे. युक्त आहार विहार पुढे सरका, पुढे सर, पुढे सर. आहार युक्त आहार विहार नेमइंद्रियाची तार. युक्त आहार विहार नेम इंद्रियाची तार. आहार विहार नेमइंद्रियाची तार. निद्रा बहुमातर निद्रा बहुमाचन. निद्रा बहुमातर निद्रा बहुमाचन. युक्त आहार विहार नेम इंद्रियाची तार. लता विवातर निद्रा बहुमातर. आहार विहार नेमइंद्रियाची तार. विवातर निद्रा युक्त आहार विहार नेम इंद्रियाची तार. लता विवातर निद्रा बहुमातर. युक्त आहार नेम इंद्रियाची तार. निद्रा मी नावाच्या सापानं मिठी मारली का आनंद गेला, आणि अंकार नावाच्या विंचवानं नांगी मारली का आनंद. आणि ह्या दोन्ही गोष्टी गेल्या म्हणून ह्या परिवाराने एवढा मोठा मातृपितृ सोहळा केला. आता अजून थोडं किचकट आहे, आता अजून थोडं किचकट आहे. तुम्ही म्हणाले पहिलंच सूत्र ना आम्हाला, आता याच्यापेक्षा किचकट काय सांगतात. लय बारीक आहे, ऐका. तिसरी कोण आहे आनंद गमावणारी. तिसरी एक कोण आहे माहितीये. ऐका दादा हो रा, ऐका दादा हो. होर ऐका बाबा हो, होर ऐका बाबा हो, ऐका बाबा हो. होर ऐका बाबा हो, होर ऐका दादा हो, होर ऐका दादा हो, होर ऐका दादा हो. ऐका दादा हो, ऐका दादा हो. ऐका दादा हो, होर ऐका दादा हो. ऐका दादा हो, ऐका दादा हो. ऐका दादा हो, होर ऐका दादा हो. ऐका दादा हो, होर ऐका दादा हो, होर ऐका दादा हो, होर ऐका दादा हो. ऐका दादा हो, ऐका दादा हो, ऐका दादा हो. आणि कोण आहे सगुण गुण माया आणि कोलातीन खेळाया. सगुण गुण माया आणि कोलाटील खेळाया. सगुण गुण माया आणि कोलातीन खेळाया. सगुण गुण माया आणि कोलाटी खेळाया. आणि कोलातीन खेळाया. आणि कोलाटी खेळाया. कोलातीन आणि खेळाया. कोलाटी खेळाया. सगुण गुण माया खेळाया. सगुण गुण माया आणि कोलातीन खेळाया. सगुण गुण माया आणि कोलाटी खेळाया. सगुण गुण माया आणि कोलाटी खेळाया. माया माया खेळाया. 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 ऐका आता. मी नावाच्या बंद झालं ते. मी नावाच्या सापानं मिठी मारली का तो आनंद गेला. अंकार नावाच्या विंचवानं नांगी मारली का आनंद गेला. आता तिसरी एक शब्द आहे तिला, ते आपण म्हणू नये, ते यांना बरोबर जमतं. यांचं जर दोघींचं भांडण झालं ना तर ती दुसरीला म्हणती मी काय तुझ्यासारखी.
हा कोलाटीन नाही. आणि दुसरीने जर म्हणलं ना ती बाई असं म्हणली त्या कोलाटणीचं काय ऐकते. आता ही कोलाटीन कोण आहे ऐका. हा जीव जन्माला आला तेव्हा ईश्वराचा अंश आहे. ही गीता म्हणते स्वतः ममयोशे जीवाचा देवाचा अंश आहे जीव. आणि मुळात खरं सांगा जीव आनंदमयच आहे. आता हे गुंतलोय आपण त्याच्यामुळं. आता ही गंमत अशी झाली जिला धाक नाही धोका नाही कोणाचं ऐकत नाही तिला आपण काय म्हणतो कोल्हाटीन. आणि ह्या गावात ती कोल्हाटीन जन्माला आली याचा काही संबंध नाही तिचा. ती नंतर आली तिचं नाव आहे माया. नाही वाय का बरं का. जीव जन्माला आला ना तेव्हा ती याच्यात नव्हती. ती नंतर आली का पहिली होती. तुम्हाला सुधारत का मी काय म्हणतो. डोळे पहिले होते कान पहिले होते पाय पहिले होते. ही आली का पहिली होती. आली नंतर आली. आली तर आली अख्ख्या गावाचा तमाशा करून मोकळा झाली. बरं आली आता आल्या होती काय म्हणते माहिती का मला नवरा करायचा आहे. कोणाला मायेला. कोलाटी नको शब्द नको. कोणाला मायेला. कोणत्या गावात करेक्ट या गावात मला नवरा करायचा आहे. आली तर वरून आणि महिला म्हणलं सुनाला आणि पोराला जर 5 वाजता गार्डनमध्ये फिरायला जायचं असेल ना आणि पोरांची जर अडचण होत असेल ना तर सुनबाईकडे एक आयडिया आहे. ती म्हणते आमची पोरं आहेत ना आमच्यापेक्षा म्हातारीकडे सांगत राहत्या. म्हातारी ओरिजिनल चक्रम. ती म्हणते मी असले ना पोरांची काळजी. इथे गेलं दोघं जण स्कूटीवर मस्त आईस्क्रीम खात्यात. बरं दोघांना 2 कांड्या नाही घेते बाकीचं तुमचं तुम्ही पहा. आणि ते नातू आहे ना ते नातू आहे ना घरी आजीच्या नागपुरीत बोट घालतंय केस वडीत आहे पदर वडीत आहे. तरी ती आजी म्हणते काल ते दोघंही नव्हते पण पोरांनी हू का कुणामुळं मायेमुळं. करेक्ट. आणि ती आली ह्या गावात आणि तिला करायचंय नवरा. पण तिचं म्हणणं काय माहिती का मला नवरा करायचा पण तो मायापोटी जन्माला आला पाहिजे. नवरा मी करणार पण तो नवरा माझ्याच पोटी जन्माला आला पाहिजे. बरं आला पोरं मला नाही झाली पाहिजे. नवऱ्याला पोरं झाली पाहिजेत. खाजवा डोका आता तुम्ही. नवराही मला मिळाला पाहिजे तो माझ्याही पोटी जन्माला आला पाहिजे आणि मला पोरं नाही झाली पाहिजेत. पती जन्मला माझे उदारी मी झाले तयाची नोवारी. मी झाले तयाची नोवारी. मी झाले तयाची नोवारी. नवरा केला त्या नवऱ्याचं नाव आहे का बरं का आता. त्या नवऱ्याचं नाव आहे मी. मायेच्या पोटी कोण जन्माला आलाय. माया तयार झाली म्हणून तर मी तयार झाला. शब्द नाही का माया वाचा केल्यावर मी नाहीये. हा मी तयार कोणी केलाय मायेनं. बंगला मी बांधला गाडी मी बांधली घड्याळ मी घेतलं आंघोळ मी केली जेवण मी केलंय. हा निर्माती कोणी केली मायेनं. आणि हाच तिचा नवरा तिच्या पोटी जन्माला आला. मायेच्या पोटी नवरा जन्माला आला. त्या नवऱ्याचं नाव आहे गेलं बॉम्बाला कीर्तन मी. आणि आता पोरं हिला नाही झाली हिच्या नवऱ्याला झाली. ऐका आता कोणला मीला पोरं झाली आणि पोरं थोडी तिडकी नाही झाली 12. आता त्या 12 पोरांमध्ये हिला 6 झाले पोरं आणि 6 झाल्या पोरी. कोणला मीला. ऐका पोरं मोजा तुम्ही आता. काम काम क्रोध लोभ मद मत्सर अहंकार 6. आशा इच्छा वासना तृष्णा मनष्णा आणि तितिक्षा
6 पोरं आणि 6 पुरी. नवराईच्या पोटी जन्माला आला मीला पोरं झाली 12. 6 होते पोरं आणि 6 होत्या पुरी आणि त्यांनी केला याचा तमाशा. आता एवढी कहाणी याच्यात राहिली हो, भजन का आलं करील महाराज. महिला मंडळ, एक प्रश्न आहे तुम्हाला, निवांत उत्तर द्या, मी 2 मिनिटं बसून घेतो. या महाराष्ट्रात पावडर लावून गोरी झालेली एखादी बाई मला दाखवा. नाही, पावडरीने कधीच बाई गोरी होऊ शकत नाही. आणि पावडर लावून जर बाई गोरी होत असती तर 18व्या अध्यायामधली 100 नंबरची ओवी खोटी ठरली असती. माऊलीची भाषा आहे, देहाची आगावा आलिया जन्म मृत्यूच्या सोहळिया, ना म्हणू नये धनंजया जयापरी, ललाटीचे लिहिले ते काही केल्यानं मोडेगा, काळे गोरे पण धुतले फिटवणे. म्हणजे काळेपणा आणि गोरेपणा कधीच धुवून निघत नाही. पण प्रॉब्लेम, आता मी तुमच्या पुढे सावळा आहे का काळा आहे? काळा म्हणणं बरं का आपल्याला राग येईल. तुमचं मा भांडण व्हायला बसले. मी सावळा आहे का काळा आहे? सावळा. फोटोत गोरा आणि इथं सावळा. मग हाच घोटाळा झाला. इंस्टाग्रामवर ज्या पुरी पळून जातात ना, त्याचं हेच कारण आहे. बंगरी माणसं देखणी दिसतात. मग ह्याचे लोक फोटो काढतात, कुत्रे बस, बोकडे बस, शिळी बस, असे कुठे तंगडीवर कर फोटो काढायचे आणि ते फोटो कुठं टाकायचे. अरे बोला ना व्हॉट्सअपला. आता हे पुरी पागल, यांना एखादा फोटो आवडला, हाय HI हाय, ते शिंगरू लगेच वाय हाय वाय. म्हणून कधी मुलींचा अभ्यास करा तुम्ही. विश्वातली कोणती मुलगी घ्या तुम्ही, ब्रिलियंट मुलावर कधी प्रेम करणार नाही, कधीच नाही. पोरगी हुशार पोराच्या नादीच लागणार नाही कधी. पोरगी प्रेम करताना दरिद्रीच पोराव करणार. दरिद्री म्हणजे इन मराठी छपरी, गावठी भाषेत भंगरी. मोटरसायकलचे पार्ट खोलून इकितो आणि ही त्याला म्हणती माझ्या डोळ्यात पाय काय नटवा. आता याला पोरं झाली 12. लई घोटाळा आहे बरं का. कोणची पोर आहे ती? गेलं बॉम्बाला मीसी आणि त्याची बायको बस फिट बसलं कीर्तन माया. आणि तिच्या आता 12च्या 12 पोरं ऐका, 6 पोरं आणि पहिलं पोरग एक काम. आणि पाया पडून सांगतो बसणाऱ्या पोरा सोरांच्या पोरांच्या शरीरात जर काम तयार झाला, नीट आहे का बरं का, तो डोळ्या वाटत बाहेर पडतो. नीट आहे का बरं का. शरीरात काम तयार झाला की तो डोळ्या वाटत बाहेर पडतो. आणि डोळ्यात एकदा पाप आलं की डोळा काही करीत नाही, ते पाप मनाकडे पाठवलं जातं. आणि मनात एकदा पाप आलं का 10च्या 10 इंद्रियाला ते पाप खवळून देतं. आणि इंद्रियावरचा ताबा सुटला की विद्वान माणूस सुद्धा चुकीची घटना करतो. माणसं म्हणतात त्याची ज्ञानेश्वरी पाठ आहे. हा ज्ञानेश्वरीच्या गाथा इथं चालत नाही. एकदा इंद्रिय खवळले का 7 गोष्टी घडतात. ऐका कोणत्या. एक, कामातुर माणसाला नीट आहे का, कामातुर माणसाला पहिली गोष्ट आहे वय नाही. कामातुर माणसाला जात नाही. कामातुर माणसाला नाथं नाही. कामातुर माणसाला शील नाही. कामातुर माणसाला कुळ नाही. आणि कामातुर माणसाला लाज नाही. तुमचं तर डोकंच बंद झालं पहा. अजून 10 मिनिटात बधीर व्हायचं तुम्ही. आणि काम
एकदा जर खवळला तर त्याच्या पुढचं आहे का बरं का आता. काम शरीरात तयार झाला, इंद्रिय सगळे खवळले, नको ती घटना घडली. आणि काम जर पुरा झाला नाही, नीट आहे का बरं का, काम जर पुरा झाला नाही तर क्रोध तयार होतो. नीट आहे का. तुम्ही जेलमधले जर आरोपी तपासले तर 80% आरोपी फक्त 2 मिनिटाचा राग सांभाळला नाही म्हणून आहेत. ते वाईट नाही आहेत, वाईट नाही, फक्त ती 2 मिनिटाची त्यांची रे. खून करायला काय 2-4 दिवस लागत नाही, मर्डर करायला काय 5-6 दिवस लागत नाही, गोळीबार करायला काय दुपार लागत नाही, पण त्याचं फळ वाईट आहे. आम्ही जेव्हा जेलमध्ये आरोपींमध्ये कीर्तन करायला जातो, जेव्हा आरोपी कीर्तनाला बसतात आमच्या, ढसा आरोपी रडतात. कारण माहिती आहे का काय, कर्म 2 मिनिटाचं आहे पण जिंदगी आयुष्याची संपली. त्यांना तो पश्चाताप झाल्याशिवाय राहत नाही. आता पुढच्या आठवड्यात आहे पुन्हा येरोड्याला, त्यांना ती त्यांचा दोष नाही आणि ते बिचारे वाईट नाहीच आहे ना. एक वाक्य सांगा, 2 मिनिटाचा राग जिंदगी संपू शकतो आणि 2 मिनिटाचा राग तुम्हाला देव बनवू शकतो. कर्म 2 मिनिटाचं आहे. कर्म काय, कर्म किती मिनिटाचं आहे, 2. आता एखाद्याला म्हणलं तुला कीर्तन संपल्यावर 10 लाख देतो इंदुरीकर भोकस, मुगशील तो. इंदुरीकर काय एका झापडीचा गडी नाही. मी म्हणतो ते जाऊ दे, पण ते 10 लाख खर्चायचे कवा. काम जर शरीरात तयार झाला आणि तो जर तृप्त झाला नाही तर क्रोध तयार होतो. बारीक आहे का. आणि ज्ञानोबारायचं दुसऱ्या अध्यायात असं म्हणणं आहे, विषयाकडे धाव घेणं हा इंद्रियाचा स्वभाव आहे. येत इंद्रिय जे जे म्हणते तेच पुरुष करते. इंद्रिय जे म्हणतील ते पुरुष करतो. आता याच्यापेक्षा थोडं किचकट आहे. तयार कोण झाला, काम. नीट आहे का, तो काय पुरा झाला नाही, लगेच काय तयार झाला, क्रोध. ऐका नीट, पण काम जर पुरा झाला म्हणजे तृप्त झाला, काम जर तृप्त झाला तर ती गोष्ट वारंवार मिळावी असा लोभ तयार होतो. पहा किती कठीण खटका आहे. तयार झाला काम, तो काय पुरा झाला नाही, लगेच काय तयार झाला, क्रोध. आणि काम पुरा झाला का तीच गोष्ट मला वारंवार मिळावा, आणि ती गोष्ट त्याला जर मिळाली, लोभ वाढत जातो आणि माझ्यासारखा कोणी नाही असा दंभ तयार होतो. आणि दंभ तयार झाला का हे मीच करू शकतो असा अहंकार तयार होतो. आणि माझ्यासारखा कोणीच नाही असा मत्सर तयार होतो आणि जीवनाचा नाश होतो. माणसं म्हणते बघ तो माणूस बरबाद का झाला, तसं नाहीये. मला कुणी कुणाला बरबाद करायला मोकळं आहे का. तुमचं कर्म तुम्हाला बरबाद करते, लोक काला बरबाद करते. आणि इंद्रियचं वाक्य ऐकायचं तुम्हाला, सगळ्याला माफी आहे, कर्माला माफी नाही. नाही नाही नाही, कर्माला माफी नाही. थोडा काळ आहे पण बदला नक्की आहे. बदला नक्की आहे. तुम्ही थोडी कळ काढा. महिला म्हणलं सुनबाई थोडा त्रास देते ना, देऊ द्या. जरा घालून पाडून बोलते ना, बोलू द्या. 6 जरा बशी आपटून देते ना, देऊ द्या. तुम्ही माझा ऐका, सहन करा, थोडं सहन करा. तुझ्या सुनाला अशी सून येईल का तुझ्या तोंडात दात नसताना तू त्यांचं भांडण मिटवायला असेल. फक्त दम काढ. पाया पडून सांगतो, झटपट श्रीमंत होण्याचा निर्णय घेऊ नका. प्रारब्धात जेवढं असेल तेवढंच मिळवा. आणि तुम्ही जर झटपट श्रीमंत होण्याचा प्रयत्न कराल तर अख्ख्या कुळाला बरबाद कराल. ध्यानात ठेवा. अन्न मान धन हे प्रारब्धाधीन, ही तो प्रारब्धाधीन, ही तो प्रारब्धाधीन. मिळतात ना रोज. ए लाकडातला किडा उपाशी नाही आहे, गाळातला बिडूक उपाशी नाही आहे. तुम्ही कमावता कोणासाठी. आणि समाधान जर तुमच्या घरात नसेल तर कमवूनही काय करणार तुम्ही. तुम्ही झटपट श्रीमंत होण्याचा निर्णय घेऊ नका. तुमच्या कपाळावर जेवढं असेल तेवढं मिळवा. तुमचं काय मत आहे, काय करणार तुम्ही.
30 लाख रुपये 3 लाख रुपये सही करायचे घेतले. बायको फरशीवरून सटकली, 6 लाख गेले. काय करतो 3 लाखात? काय करतो काय 3 लाखात? तुम्ही करता काय मला सांगा. जर तुम्ही एखाद्या कामात 2% काढले आणि डॉक्टरचं बिल जर 6% जात असेल, तुम्ही काढतात कशाला? आणि महाराष्ट्रात कोणी पैसे कमवलेले चालतात, फक्त कीर्तनकारानं कमवलेले चालत नाही. बाकीच्यांनी धुवून खाल्लं तरी चालतं, पण कीर्तनकारानं मागितले, बाजार मांडला. आम्या देवाचा बाजार मांडला. आता माझे 31 वर्ष लोकांच्या शिव्या खाण्यात गेले. थोड्या करता कशाला बंद करायच्या म्हणून लावून धरल्या. असा माणूस नाही राहिला का त्यानं मला घोडा लावला नाही. आणि माझ्या आयुष्यात माझा एकच गुण आहे, मी फक्त खरं बोलतो. खरं बोलतो. आणि त्यामुळे माझ्या भोवती लफडेल आहे, लय लफडे, रोज नवं लफड आहे. पुरी तर लय शिवाय देता इंदुरीकरला. प्यार क्या चीज है इंदुरीकर को क्या मालूम है. प्यार तो अंधा होता है, इंदुरीकर ने तो प्यार किया ही नहीं, फिर मारो झक. ही वस्तुस्थिती खरी आहे का खोटी आहे सांगा. तुम्ही कशासाठी पाप करता? प्रारब्धात असेल तेवढं मिळवा, विषय संपला. तुम्हाला माहिती आहे, पराक्रमाने कीर्ती शिल्लक राहते. या परिवाराची कीर्ती अध्यात्माच्या वारीमुळं लांडे परिवाराची कीर्ती राहील. नातू झाला, नातसून आल्या, नातू आले, नातसून आल्या, पण परिवार परमार्थाला चिटकून राहिला, ही श्रीमंती झाली. अभ्यास करा, नाही तर त्यांच्याकडे काय 1000 पोरं शिकतील एवढं शाळा आहेत. पण वडिलांचा वसा माझ्या वडिलाशी बरोबर आई वडिलांचे आशीर्वाद बरोबर लागू पडले की नाही ध्यानात ठेवा. असं नाही चालत. ते कोणी उठायचं नाही, हे चालतं कधी, हे चालतं कधी. काही माणसं लगेच म्हणतात ते पाहिजे. मी तुम्हाला सांगतो महाराज, 50 वर्ष केलेली वारी, परिणाम नगरसेवक घरात झाला, आमदार घरात झाला. हे ध्यानात ठेवा. आणि ह्या मागच्या पिढीच्या पुण्याईच्या फळावर हा कार्यक्रम आहे. त्यांचा आशीर्वाद जवळ आहे त्यावर लांडे परिवाराला धोका नाही. आज एवढा मोठा खर्च केल्यावर काय लागतो? काय लोक काय करतात? काय लोकांचं म्हणणं काय होतंय? लोकांना काय होतंय हे म्हणण्यापेक्षा ना झाल्याशिवाय राहत नाही. काही लोकांना फुगीरपणाच सांगा द्या. मी आयुष्यात एकादश केली नाही, काय आवला दे बा. आणि ते लोकांना सांगत आहे मी आयुष्यात एकादश केली नाही. त्याला मोठेपणा वाटतो, तसा तो नालायकपणा आहे. पण त्याला तो, आणि तरी तो काय म्हणला माहिती, काही केलं नाही आपल्या देवाने. आता हे नको करू, केला ॲडमिट, रोट्या खाऊन आला धाब्यावरून, गॅस झाला, ॲडमिट केला. डॉक्टर म्हणले डायजेस्टिव्ह सिस्टीम लूज झाली, त्यांना लिक्विड द्या, लिक्विड आणि ज्यूस द्या, ज्यूस आणि पिठाचं पाणी द्या. त्यांना जड पदार्थ देऊ नका आणि तोंडावाटं काहीच देऊ नका. त्यांना नळी घाला, नळी. मग इकडं नळी घातली, होता त्याच्यात होता लिक्विड, नळीत होता. एक नळी मागं काढा, एक नळी पुढं काढा. ह्या नळीला कंट्रोल झालं नाही, ह्या नळी वाटं काढा आणि 30 दिवस नळीवर राहू द्या. एकादशी तर 24च होत्या. आमुष्या सगट वसूल झालं का नाही? देव येतो माणसं म्हणजे तुम्ही बा सर्व्हिसला असताना ना, माणसं पगाराच्या घमेंडीमध्ये आईबापाशी नीट बोलायचं नाही, कधी सोमवार नाही, एकादश नाही. मग त्यांच्यासाठी आलं नवीन आश्रम निघलेत, वृद्धाश्रम. तिथे जाऊन पहा तुम्ही. आम्ही जातो कधी कधी भेटायला, ते आम्हाला ओळख करून देतात. मी विस्तार अधिकारी होतो. काय पराक्रम केला तो? बरं त्याला सांगायला आज नाही वाटत मला विस्तार झाला का काय. मी अभियंता होतो. आता काय एक मुलगा इंजिनियर केला, तो सासरवाडीला गेला. एक मुलगी कॉलेजला गेली, आलीच नाही, मोकळा झाला. पहिली बायको मेली म्हणून दुसरी केली, ती पेन्शन घेऊन गेली, पुरा मोकळा झाला.
आणि मग तो दिंडीत आमच्या बोखंडी आला. बरं आला तर आला, सुईता नाही आला, आमच्याही 2 दिंड्या करून दिल्या, म्हणजे वाटोळच गेला. कर्म खुणा. म्हणून मी मगाशीच वाक्य सांगितलं तुम्हाला, सगळ्याला माफी आहे, कर्माला माफी नाही. काम लबाड्या करा, लबाड्याबद्दल आहे काही नाही, पण गेम होणार. नाही हे नाही हो नाही. म्हणून मी आता आमदार साहेब आहेत, सगळी मंडळी एज्युकेटेड लोक नीट ऐका. हे कायद्याचे जे कलम आहेत ना, कलम, हे थोडे लोकांना माहीत व्हायला पाहिजे. तुमचं काय मत आहे? मी काहीच बोलत नाही. लोकांना कायद्याचे कलमच माहीत नाही, आणि कलम जर माहीत झाला तर तो गुन्हा करताना थोडा विचार करेल. तुमचं काय मत आहे? मी केलं आता पुस्तक वाचायला सुरुवात, मी वाचितच राहतो सारखा, मग वाचलो नाही तर एवढं खोल सांगू शकत नाही ना. आता तुम्हाला बदील करून टाकलं म्हणजे असं गप्पा आणून होतं कधी. आणि समजा बलात्कार आहे, बलात्काराला कलम कोणता आहे, शिक्षा कोणती आहे, ही जर त्याला माहीत झाली तर त्याच गोष्टीपासून तो दूर राहील. तुमचं काय मत आहे? आता घोटाळा काय झालाय, पाप करताना, खून करताना, बलात्कार करताना त्याला गव्हर्नमेंट आहे, आणि त्या गव्हर्नमेंटीत त्याचं काय म्हणणं माहिती आहे का, त्याला काय होतंय, 1 येऊ सुटून, आणि 2 जिरू त्याची. ते तसं घडत नाही, त्याला स्टडीज पाहिजे. तुमचं काय मत आहे? तुम्ही काहीच बोलत नाही. चोरी केल्यावर, बलात्कार केल्यावर शिक्षा काय हा कलम त्याला माहीत पाहिजे. तो त्या गोष्टी, बायको जाळून मारल्यावर काय होतंय, जरा कलम पाहिजे त्याला. एकटा जात नाही, घरदार जाते, 20 वर्ष जाते, पैसे किती जातात, याचा थोडासा अभ्यास लोकांना पाहिजे. तुमचं काय मत आहे? म्हणजे तुम्ही सुद्धा स्ट्रिक्ट वागलं पाहिजे. तुम्हाला एक वाक्य सांगू व्हायला म्हणलं, तुम्ही तुमचा मुलगा आहे ना, फक्त लग्नापर्यंत सांभाळा बस. एकदा पिवळा झाला ना, बायकोच ताब्यात देऊन टाका सुनेच्या ताब्यात पोरगा. कसाय नवरा असू द्या, त्याला जाग्यावर आणण्याची ताकद बायकोतच आहे. त्याला नाहीये, कसाय असू द्या, नीटच 7च्या आत घरी. हो, आता काही काही मूर्ख बाय आहेत, ते नवऱ्या घरात आल्या फ्रीजमधून खांब्या काढून द्या घ्या, अशा 2 जणी बसले इथं. नाही, तुम्ही तुमच्या मुलांना सुनेच्या ताब्यात द्या, पोरगा नीटच होईल. कारण आज संपत्तीला किंमत नाही, संततीला किंमत आहे. हो, आणि महिला म्हणलं, तुम्ही आयुष्यात एक चूक केली, तुम्हाला राग येतो माझा इंदुरीकरचा, लोक लई शिवाय देते मला. माझे कीर्तन महाराज म्हणून कधी ऐकत जाऊ नका. तुमचा मुलगा म्हणून ऐका, आणि तुमचा भाऊ म्हणून ऐका. तुमचा भाऊ म्हणून आम्हाला तुम्हाला बोलण्याचा अधिकार आहे, आणि तुमचा मुलगा म्हणून बोलण्याचा अधिकार आहे. काय मत आहे तुमचं? तुम्ही आयुष्यात हेच केलं महिला मंडळ. तुम्ही काय केलं माहिती का, सांगूनच टाकू का, सांगू का, पुढे जाऊ, लई राग येईल सांगू का, शिव्या द्याल सांगू का. तुम्ही आयुष्यभर पोराची आणि पोरीची बाजू घेतली, आणि नवऱ्याची बाजू कायम घरात कमकुवत ठेवली. कायम तुम्ही त्याच्या कष्टाचा कधी विचार केला नाही, त्याच्या त्यागाचा कधी विचार केला नाही. तुम्ही डायरेक्ट पोराला बांधल्या, त्याचं ऐकू नको, लबाड बोलू नका, त्याचं ऐकू नको. त्याला काही कळत नाही. त्याला मी 9वीपासून पाहते, मी म्हणून त्याच्यापाशी थांबले, दुसरी थांबली नसती. ही गणना तुम्ही नवरीशी केली. बोला, तुमचं काय मत आहे? आज येथे ते निम्मे लोक आहेत कीर्तनात बसलेले, यांना कीर्तन संपल्यावर घरी जाऊ वाटत नाही. म्हणून ते पिऊन जातात. मरू द्या बुवा. नाही, तुम्ही माझा राग येईल, पण ही मी मांडलेली गोष्ट खरी आहे का खोटे बोला. तुम्ही याला कमी लेखू नका, कधी नको. त्याग केला त्याने, नाही कष्ट केले, तुमचा संसार उभा केला आहे. तुम्ही मुलाला आणि मुलीला फाजील लाड दिल्यामुळं तुम्ही नवऱ्याची इमेज घरात कमी केली. तुम्ही डायरेक्ट पोराला सांगत्या, तुझ्या बापाचं ऐकू नको, तो असा आहे, कधीच बोलू नये तुम्ही. आणि तुम्हाला सगळ्या गोष्टी पोरांच्या माहीत असतात, पण तुम्ही नवऱ्याला बर्बाद करून पोरांची बाजू घेऊन कुटुंबाची दानाफान केली. तुमचं काय मत आहे मला सांगा.
तुम्ही आता एकही शब्द बोलणार नाही. खरं आहे का खोटं आहे बोला. तुमची पोरगी प्रेमात पडली तुम्हाला माहित नाही? माहित नाही? नाही घ्या बरं माझी शपथ. माहित नाही तुम्हाला? माहित. तुमची पोरगी रविवारी शाळेत जाते तुम्हाला समजत नाही? मोबाईलमध्ये बॅलन्स कुठून येतो तुम्हाला कळत नाही? पोरगी कॉलेजमधून आलो जेवतच नाही तुला समजत नाही? मग कॉलेजला अन्नदान सुरू केलं का? पळून गेल्यावर म्हणती मला अंदाज आलता. पाप केलं का त्यानं आयुष्यात? पाप केलं. मुलीनं बापाची इज्जतचा वाटेवर आणली तरी तुम्ही काही बोलायचं नाही. मुलगा दारू प्याला तुम्हाला माहित नाही? माहित नाही तुम्हाला? आज बापांवर कर्ज नाही पोरांवर कर्ज आहे. सगळे पांघरून आईनं घातले सगळे. बोला तुमचं काय मत आहे? मला अजून 2 वर्ष आयुष्य आहे. तुम्हाला जेवढे मला शिवाय द्यायचे तेवढं द्या. पण खोटं असलं तर सांगा. दारू पितो पोरगा तुम्हाला माहित नाही? आज बापावर कर्ज नाही पोरांवर कर्ज आहे. बापानं मोबाईल शॉपी टाकून दिली पोरानं गेम सुरू केली. 3,000 लावले 9,000 आले. 9,000 लावले 41,000 आले. 1,000ची पार्टी दिली 40 लावले 1.5 लाख गेले. दुकान इकलं. दुकान इकलेली 3 जण इथं बसले. कर्ज करायचं बापानं मजा हाणायच्या पोरानं आणि पोराची बाजू घ्यायला 3 लाख म्हणजे काही लई नाही. बोला ना बोला. 3 लाख काही लई नाही. पण माझ्या दाद्यानं जर उद्या बरं वाईट केलं तर इष्टेटीला का? बोला ना बोला. मला काल पाप करायला होतं. मी आता खरं बोलतोय म्हणजे 31 वर्ष पापच करतोय ना. इष्टेटीला का? काढी लावायची का? 2 गुंठे विका. पण दाद्याचं कर्ज फेडलं. 2 गुंठे गेली. दाद्या प्यायला लागला. बाप्पांना आपला दाद्या तर प्यायला लागला. हे पहा माया पोराची चव नका घालू. तो काही कायम पेत नाही. खरं आहे का खोटं आहे? ए खरं आहे का खोटं आहे? दाद्यानं आणली कोणची पोर घरात? आणू द्या. मा दाद्या किती भाग्यवान आहे. लोकांच्या पोरांना बायको करता बायको मिळालं. त्यानं कुणाची का होईना पण तेच म्हणते आणली. आपण तर काय म्हणलोय नाही. हाय तिला पहिला एक मुलगा. मग त्याला काय होते? चाल द्या. हसण्यावरही नेऊ नका. ह्या गोष्टी माझी एक इच्छा आहे. मी मेलो तरी तुम्ही सुधरा. कारण आता मी हयतवर तुम्ही सुधरू शकत नाही याचा अंदाज मला. आणि मी असाही गेलो तर तुमच्यात काही बदल होईल असं वाटत नाही. हाच माझा जीवन गौरव पुरस्कार. पण येत ध्यानात ठेवा मला. मी गेल्यावर सुद्धा तुम्हाला आपली आठवण आला. हा माणूस काय म्हणत होता. आता जाऊ दे. आमचा राग येतोय पण ती काळाशी लोकांना राग येतो. मुलगा मला आहे, मुलगा तुम्हाला आहे, मुलगी मला आहे, मुलगी तुम्हाला आहे. आज रक्ताची काडी करून हाडाची काळ. महाराज महिला मंडळ मुलीला मुलगा जर पाहिला आला आणि तो जर पसंत नाही असं म्हणला तर घरात एकाही माणसाला वेदना होत नाही. एवढ्या वेदना तिच्या बापाला होतात. फक्त प्रश्न पडतो तो प्रगट करीत नाही. तो रात्री झोपेत एकटा रडतो. अरे तळ हाताच्या फोडाप्रमाणे मी जपलो. माझ्या मुलीच्या सगळ्या इच्छा म्या पूर्ण केल्या. आणि एका 1.5 दमडीच्या पोरानं माझ्या पोरीला पसंत नाही म्हणावं असं माझ्या मुलीत काय कमी आहे याचा पश्चाताप बापाला होतो. पण तो रात्री रडतो ना, सकाळी फ्रेश होऊन सगळं विसरून जातो. कारण त्याला माहिती आहे माझ्या डोळ्यात पाणी जर घरातल्यानी पाहिलं तर घरातल्या वातावरणावर परिणाम होईल. एवढं तो सहन करतो. तुम्ही अभ्यास करा. माया नावाच्या कोल्हाटणीला 16 पोरं आहेत. ती काय काळजी करायची नाही तुम्ही. आणि 16 पोरांमधला काम अपुरा राहिला का क्रोध तयार होतो. क्रोध तयार झाला की लोभ तयार होतो. लोभ तयार झाला का मत तयार होतो. मत तयार झाला का मत्सर तयार होतो. इथं आपण 22 मिनिटापूर्वी होतो.
आणि एवढे जेव्हा जातील तेव्हा आनंद तयार होईल आणि तो आनंद साधूचा बोध झाल्याशिवाय साधू बोध झाला नुरानी आठेला साधू बोध झाला तो नुरानी आठेला साधू बोध झाला तो नुरानी आठेला साधू बोध झाला तो नुरानी आठेला साधू बोध झाला तरच तुम्हाला जीवनात आनंद येईल आणि आनंद नसल्यावर जगात करायचं का आता अजून थोडं किचकटे तुम्ही म्हणाले पहिलंच घुसायला तकलीफ झाली एवढं जड कीर्तन सांगितलं अजून किती जड सांगा आता ऐका आता हा अभंग हरिपाठातला 6व्या नंबरचा आहे आणि हरिपाठ हा ग्रंथ नाही आहे नीट आहे का विठाल इकडे लक्ष द्या पाया पडून सांगतो हरिपाठ हा ग्रंथ नाही हरिपाठ हा संप्रदायाचा आत्मा आहे 22 वर्षाच्या मुलाने केलेला विश्वातला आविष्कार म्हणजे हरिपाठ आहे हो आणि ज्ञानेश्वरी ग्रंथ नाहीये 9 रसाने भरलेल्या अमृताचा समुद्र म्हणजे ज्ञानेश्वरी म्हणून एज्युकेटेड लोक ध्यानात ठेवा तुम्ही सायंटिफिक भाषेत काही जरी विद्वान तुम्ही मांडलं विद्वान मांडायलाच पाहिजे पण आईन्स्टाईन न्यूटन गॅलिलिओ एडिसन डॉक्टर बाबा होमी बाबा तुमचे टोटल जेवढे सायंटिस्ट झाले नीट आहे का टोटल पार 2020 म्हणजे अब्दुल कलामांपर्यंत सगळ्या शास्त्रज्ञांनी कशाचा तरी शोध लावला नीट आहे का मग शोध लावल्यावर त्याच्यामध्ये 2 पर्याय झाले काही निगेटिव्ह काही पॉझिटिव्ह कादंबऱ्या झाल्या कथा झाल्या त्याच्यात काही मुद्द्यांवर खंडनं झाली रामायण तयार झालं खंडन झालं भागवत तयार झालं खंडन झालं पण एज्युकेटेड लोक नीट आहे का हे डॉक्टर बिक्टर कोणी असले तर इंजिनियर एमडी बिमडी सृष्टी निर्माण झाल्यानंतर विश्वामध्ये ज्ञानेश्वरी असा ग्रंथ आहे का तिच्या एका ओवीचं खंडन सुद्धा कोणाला करता आलं नाही हा जगातला नाहीये विश्वातला चमत्कार आहे नीट आहे का ज्ञानेश्वरीवर मला एकाने विद्वान माणसाला प्रश्न विचारला होता
की बा आईन्स्टाईन गेलिलिओ जॉन लोगी बेअर्ड आणि 1856 जॉन लोगी बेअर्डनं टी व्हीचा शोध लावला, राईट बंधूने विमानाचा शोध लावला, वाफेच्या इंधनाचा शोध लावला. मग तुमचे न्यूटन आला, गॅलिलिओ आला, केपलर आला, रुदरफोर्ड आला, मेंडेलिफ आला. हे जे शास्त्रज्ञ आहेत सगळे, डोबेरायनर एक शास्त्रज्ञ आहे, न्यूलँड एक शास्त्रज्ञ आहे, हे सगळे सायंटिस्ट आले, शोध लागले आणि खंडनही झाली. पण ज्ञानेश्वरीवर खंडन का झालं नाही? ज्ञानेश्वरीच्या ग्रंथावर नाही, एका ओवीवर सुद्धा खंडन करता आलं नाही. एका ओवीवर त्याने मला प्रश्न विचारला, असं का घडलं? त्याचं उत्तर असं आहे, ज्ञानेश्वरी हा 9 रसाने भरलेल्या अमृताचा समुद्र आहे आणि रोज नित्य नवी ज्ञानेश्वरी आहे. तुम्ही जितक्या वेळा वाचाल तितक्या वेळा ज्ञानेश्वरीचा अर्थ वेगळा आहे, तो तुमच्या बुद्धीत सापडू शकत नाही. म्हणून तर्क वितर्क ज्ञानेश्वरीत चालत नाही. आता लोक म्हणतात आम्ही शिकेले. शिकून तुम्ही काय करणार? 2 तास कीर्तनाला बसणार, कीर्तनकाराचं एखादं वाक्य धरणार, त्याच्यावर कमेंट्स करणार. तुम्ही काय करणार? 2 तास कीर्तनकाराने एवढा जीव काढला त्याच्याशी काही घेणं नाही, एवढं अभंगाचं बोलला त्याच्याशी काही घेणं नाही. एखादं वाक्य बोललं का तेवढं तुम्ही धरायचं आणि तुमच्या प्रतिष्ठेसाठी ते व्हॉट्सअपला टाकायचं, नालायकाने त्याला कमेंट द्यायच्या आणि तुमची इंस्टाग्रामला आणि स्टेटसला धुवून तुमची लाल करून घ्यायची. बाकी आहे काय त्याच्यात? का तुम्हाला का गाथा कळतोय का ज्ञानेश्वरी कळती? कमेंट टाकणाऱ्याला कळतं का ज्ञानेश्वर कोण आहे? त्याला म्हणा फक्त कमेंट टाकताना एक अभंग माऊलीचा म्हणून दाखव चला हरिपाठातला. म्हणजे कोलगेटची जाहिरात करणाऱ्या म्हातारीला दात नाही, टीव्हीत एक म्हातारी येतील दातच नाही आणि ती म्हणते हे मला पोषण देते. मी म्हणतो देऊ दे, तू लावी ती कुठं? चाललंय आंधळ दळीत आहे, कुत्रं पीठ खात आहे. या जगात जो खरा बोलेल तो उद्या सकाळी नसेल. म्हणून आज या लांडे पाटील परिवाराच्या कार्यक्रमात एक बदल करायचा आहे आपल्याला. आजपासून भोसरीवाले ध्यानात ठेवा, ज्ञानेश्वरी दसक्रियेला नदीवर न्यायची नाही, प्रवचनाला ज्ञानेश्वरी न्यायची नाही. कोणत्या बाबाला मग तू म्हणला त्याला ओवी पाठ करून यायला सांगा. अक्षरशः ज्ञानेश्वरीचा नदीवर अपमान आहे. तुमचं काय मत आहे? तुम्ही काहीच बोला. घुंगडीवर ज्ञानेश्वरी ठेवायची, घुंगडीवर. त्याच्यात ते बुक्का लावणार बावळात, अख्ख्या कपडाला बुक्का, आणि ती हार वल्ले राहत्या प्लास्टिकच्या पिशवीतली, ती ज्ञानेश्वरी वल्ली. आणि कावळा शिवला का एखादा टग्या राहतोच, बाबा बाबा बाबा. कावळा बोला ना, बोला बोला. कावळा शिवला, आता तुमचं बोला ना, बोला. मूर्खा. मग ज्ञानेश्वरी कावळ्याला बंद करायची का? त्याच्यापेक्षा ओवी पाठ करून या. पण आमच्या भागात मला नुसतं दहाव्यात पाहिलं ना तरी ते महाराज ज्ञानेश्वरी दाखवून होते, ते म्हणते आलो बा ज्ञानेश्वर. हा विनोद नाही महाराज. काही झालं तर ती आपली आई आहे, काही झालं तर ती आपली आई आहे. आणि कधी ध्यानात यायचं महिला म्हणलं, तुम्हाला किती थकवा आला ना, तुमच्याबरोबर तुमचं लहान पोरग खेळलं ना, थकवा दूर जातो. जातो का नाही मला सांगा. तुम्ही थकून आल्या, पोराचा गाल वाढता, मुका घेता आणि टपकन गप्पा हाणताना तुमचा दिवसभराचा थकवा जातो. मी एक वाक्य सांगा, तुम्ही कधीतरी ज्ञानेश्वरीला आई म्हणा आणि तिच्या कुशीत घुसा, तुम्हाला आयुष्यात कमी पडणार. ज्ञानेश्वरी आहे. ज्ञानेश्वरी म्हणजे काय पोरगळपण आहे का? काय हरिपाठ म्हणजे काय पोरगळपण आहे? काय पोरगळपण आहे? महिला मंडळ, या विश्वातले सगळ्यात कोवळे संत ज्ञानोबा आहेत. जगातले नाही म्हणत मी, विश्वातले सगळ्यात कोवळे संत ज्ञानोबा आहेत. 22 वर्षाचा बाळ विश्वाची आई आहे. आजपासून एक काम करा, या माता पित्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यासाठी महिलांना एक काम सांगतो. अख्ख्या 2 तासात मी तुम्हाला शब्दसुद्धा बोललो नाही. पण आता माझं एक वाक्य ऐकावं लागेल. सांगू का? बोला. बटाटे कापताना, कोथिंबीर निवडताना, मेथी निवडताना, शेपूची भाजी निवडताना, वांगे कापताना मुलांना मुलीला जवळ घ्या, खाली बसा, खाली कापा, किचन ओट्याच्या खाली कापा, मांडी घालून बसा आणि हरिपाठ करा.
तुम्ही पुढं म्हणा, मुलांना मागं म्हणायला हवा. एक 5-6 दिवस त्रास होईल, पण तुमच्या घरात जर हरिपाठ 1 महिना झाला तर तुमच्या घरात झालेला बदल मला 1 महिन्यात फोन करून सांगा. पण घरात जर हरिपाठ झाला तर मुलाबाळांच्या वागण्यात बदल होतोच. तुमचं काय मत आहे? मी म्हणणार नाही तुम्ही देवळात जा, मोकार 1.5 तास घंटा वाजवा, मोकलं बोंबलं थिना, हे आपल्या बजेटमध्येच बसत नाही मला. तुम्ही तुमच्या कर्मात देव पहा. मी म्हणणार नाही तुम्ही बोंबलं थिना, नाही नाही, आपल्या बजेटमध्ये बसत नाही. पीठ मळताना वांगे कापताना भाजी निवडताना पोराला बसवा, त्याला मेथी खोडायला लावा, मुलीला बसवा, तुम्ही पुढं म्हणा, त्यांना मागं म्हणा. 2-4 दिवस ते एडेवाणी करतील, कान फाटीत द्या 2-4, त्यांना म्हणायला लावा. पण त्याची आवड त्यांना नको, त्यांच्या आईला आवड पाहिजे. हां, त्यांची आईच जर गाण्यात हेडफोन ऐकून बटाटे शिजिती, खरं आहे का खोटं आहे? आणि तुम्ही 1 महिना फक्त प्रयोग करा. एक काम. दुसरं काम, उद्यापासून, आज मामांची पुण्यतिथी आहे, लांडेकर मामांची. उद्या गुरुपौर्णिमा आहे. माझं एकच ऐका, 30-40 रुपये माझ्यासाठी खर्च करा खर्च. ज्ञानेश्वरी देव घरात ठेवा. रोज तिला हळद कुंकू व्हा. एक 8 दिवसातून तिचं कप फडकं धुवून काढा आणि नित्यनेमाने ज्ञानेश्वरीचं दर्शन घ्या. 2025ला सुद्धा ज्ञानेश्वरीचा चमत्कार आहे. पण आता हे करील कोण? करायला वेळ कोणाला आहे? मोबाईलमुळं पिढी बरबाद झाली. खुश 2.5 वर्षाच्या पोरांना मोबाईल देतात आया. 2.5 एवढ्या कार्ट्यांच्या हातात 7-7 हजाराच्या हँडशीट आहे. आणि मूर्खासारखी आई म्हणती त्याला मोबाईल दिला ना, अख्खा स्वयंपाक होई तो रडत सुद्धा नाही. सांगायला लाज वाटली पाहिजे. आपण जर म्हणलं ना मुलाला मोबाईल देऊ नका, अहो महाराज तसं नाही हो, तो ऐकत नाही, तो फार हट्टी आहे, त्याचा बाप बरा, त्याचा बाप बिचारा माझ्या शब्दाच्या बाहेर नाही, पण हा फार हट्टी आहे, ऐकत नाही हो. नाही ऐकत, ऐकत नाही, नाही ऐकत. हा 40 वर्षाचा तुमच्या शब्दाच्या पुढं नाही आणि तो 2.5 वर्षाचा ऐकत नाही. हसण्यावरही नेऊ नका. म्हणून लांडे पाटील परिवाराने, आमदार साहेबांनी, त्यांच्या बंधूंनी, मुलांनी, नातवांनी एवढा मोठा कार्यक्रम का केला? तर 50 वर्षाच्या वारीची पुण्याई या घराला आहे. घरात आमदार पद आलं, घरात नगरसेवक पद आलं, घरात शैक्षणिक संस्था निघल्या. मोठ्यांच्या आशीर्वादाशिवाय माणूस मोठा होऊ शकत नाही. आणि ह्या 5 वर्षात त्यांनी जे पुण्यस्मरण केलंय, एवढा खर्च जो होईल, सगळा परिवार ध्यानात ठेवा. लांडे परिवार, एवढे पैसे तुम्हाला 1 महिन्यात मिळणार. नाही मिळाले तर माहेकून घ्या. कारण चांगल्या ठिकाणी घातलेली लक्ष्मी मिळतेच. मुळात ह्या घराला परमार्थिक वसा आहे. अजून त्या आया पहा किती नम्र आहे. मग अशी मी तिथं हार घालायला किती नम्रता आहे. आणि ही परमार्थाची पावती आहे त्या घराची. नातू माळकरी आहेत, पोरगा येते सिव्हिलला आहे, पोरगा इंजिनिअरिंगला आहे. त्याला मी गेल्या वर्षी भेटलो, आत्ता भेटलो, माळकरी आहे. आता इंजिनिअरिंग पोरगा माळकरी आहे. ही आजोबा आजीची पुण्य आहे. नाही तर कीर्तनकारांची पोरं कामातून गेल्यात, त्या मानाने यांची लई चांगली. विनोद नाही मला. माळकऱ्यांनी काय केलंय महाराज, माळीच्या नावाखाली पोरांवर दबावच ठेवला नाही. आम्ही साधू आहे, आम्ही रेटावल्या पोरगं काय करतं, साधून फितू. आता मुलगा मला आहे ना, मुलगा मला आहे, मुलगी तुम्हाला आहे, ती आपली संपत्ती आहे. पण या भजनेने काय केलं, गायकवादकांना वाटतं हां धार्मिक आहे. कायच धार्मिक आहे? पोरगा 8-10 दिवसातून जवळ घेतलं पाहिजे, त्यांच्या ठेवून दिल्या पाहिजे, त्याचा मोबाईल चेक केला पाहिजे, त्याच्यातले मेसेज वाचले पाहिजे, त्याची प्रगती कुठवर गेली. मुलीला विचारलं पाहिजे तुझ्यामध्ये बॅलन्स कुठून येतो, तू आज कॉलेजवरून आल्यावर जेवली नाही, मग कॉलेजनं आज अन्नदान मांडलं होतं का? पोराला 100 रुपये दिले तर पोराला विचारायचं नाही पैसे उरले का, त्याला उलटं विचारायचं, अरे काल 100 रुपये दिले ते तुला पुरले का रे? तो म्हणतो 20 उरले इकडं आल. आज 60 ने, पण कालचे 20 दे.
आज आपण बेफाम पोरं सोडल्यामुळे परिणाम आहे. रोज आत्महत्या आणि रोज फाश्या कशामुळे घेते पोरांना कमी कष्टात हरामाची खाऊन जगायची सवय लागली. कष्ट करायची नाही, चैन करायची सवय लागली. मग चैनीला पैसे कमी पडले का याला उडव त्याला बडव. आणि आता बसलेले माणसं मला सांगा, तुम्हाला बसायचं कवर आहे? वाजले किती? तुमचा आज काही विचार आहे का नाही? काय म्हणजे असंच होतं, माझ्या पुढे बसले का तुम्हाला ध्यानात राहत नाही का? तुम्हाला उगाच 1 तास बसल्यासारखं वाटत आहे. पण एक झालंय ना, जो मुद्दा होता आजच्या कीर्तनातला, आनंद का नाही, तो तुम्ही मिळवला आज. फ्रेंड जगायचं मला काय नाही, हसून खेळून जगायचं. नवरा बायकोचं, नवरा जेव्हा कामावरून आला, बायको जेवायला, बायको वाढलायला आणि नवरा जेवायला. जेवता जेवता आहे ना, नवरा म्हणता भाजी वाढ. ती म्हणली का काय भाजी? तो म्हणला बस 22 वर्ष झाले आपल्या लग्नाला, पण अशी भाजीच मी खाली नाही. आज तुझ्या हातात काय अन्नपूर्णा आली काही कळत नाही, वाढ. ती म्हणली लाज वाटते का? आजच्या आज शेजारच्या बाईची भाजी आणली. तर केवढा तमाशा केला. नवरा कामावरून आला आणि जेवायला बसला, बायको पुढंच बसली होती. जेवता जेवता नवरा म्हणतो का ग मामी आली का? मामी म्हणजे सासू. ती म्हणली हां, काय ज्ञान आलो तुम्हाला? मामी सासू दुपारीच आली, तुम्हाला कसं काय कळलं? तो म्हणला कळायचा विषय नाही, रोज काळा केस निघतो, आज पांढरा निघाला. अरे काय जगणं आहे. आज गायक, वादक, गुणीजन, मंडपवाले, महिशिष्टीवाले, लॉन्स सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये विलास लांडेसाहेब, विश्वनाथ लांडे, हिराबाई विठ्ठल मुंगसे, मीराबाई मारुती गुजर, श्रीमती नीराबाई हिरामन गोडसे, कार्यक्रमाचे आयोजक संयोजक विक्रांत विकास लांडे, विराज विश्वनाथ लांडे, कार्यक्रमाचे आयोजक संयोजक या परिवाराला परमेश्वर उदंड आयुष्य देवो. आभार मानल्याशिवाय कोणी उठायचं नाही. विठोबा ज्ञानदेवा घोडी संगती सज्जनी, ज्ञानदेवा घोडी संगती.